ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणासंदर्भातली एक अपडेट हाती येते ती म्हणजे अल्पवयीन आरोपीच्या नावे घेतलेलं जे ब्लड सॅम्पल आहे ते आरोपीच्या आईचंच असल्याचं आता समोर आलंय। डॉक्टर श्रीहरी हलनोरनेच हे ब्लड सॅम्पल घेतले होते असं समजतंय। दोन व्यक्तींनी फोनवरून दबाव टाकला आणि त्याच्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या खोलीमध्ये हे ब्लड सॅम्पल्स घेतले गेले अशी माहिती समजतीये। पोलीस सध्या शिवानी अग्रवालच्या शोधात आहेत। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। बालाजी, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर आरोपीच्या आईचेच हे ब्लड सॅम्पल्स आहेत अशी माहिती समोर येते, तर सध्या आरोपीची आई म्हणजे शिवानी अग्रवाल नेमकं कुठे आहेत आणि त्यांचं शोधकार्याचं जे काही नेमकं अपडेट आहे त्याबाबत सांगा। शिवानी अग्रवाल 2 दिवस झालं नॉट रिचेबल आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलीस प्रयत्न करत आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा, परंतु त्या नॉट रिचेबल असल्यामुळे पोलिसांना शोध लागत नाही। विविध पथके त्यांच्या शोधासाठी सुरू आहेत। तर जे ब्लड सॅम्पल घेतलं ते डॉक्टर हार्नोळ यांनी पहिल्या सुरू योग्य ब्लड सॅम्पल घेतलं होतं, मात्र फोन आला आणि दबाव आल्याने त्यांनी एका सीसीटीव्ही नसलेल्या खोलीमध्ये जाऊन 3 जणांचे सॅम्पल घेतले। त्यापैकी एक सॅम्पल जे आहे ते शिवानी अग्रवाल यांचंच असल्याचं तपासात समोर आले अशी माहिती आहे। त्यामुळे पोलीस आता ते सॅम्पल आणि DNA चेक करण्यासाठी शिवानी अग्रवालचा शोध घेत आहेत आणि त्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय। निश्चित बालाजी, या सगळ्या संदर्भात आम्ही तुमच्याशी बोलूच, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आणखी एक महत्त्वाची बातमी या सगळ्या संदर्भात हाती येते ती आपण बघूया। ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्येच ससून रुग्णालयातल्या 2 परिचारिकांची चौकशी होणार आहे असं कळतंय आणि अटकेत असणारे जे डॉक्टर आहेत म्हणजे अजय तावरे आणि श्रीहरी हलनोर यांच्या सोबत असणारे या परिचारिका आहेत ज्यांना चौकशीसाठी बोलावलं गेलेलं आहे असं समजतंय। आत्ताच्या क्षणाची ही आणखी एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। बालाजी, या 2 परिचारिका ज्या आहेत ज्यांना चौकशीसाठी बोलावलं गेलंय ते नेमकी चौकशी कधी होणार आणि काय नेमके प्रश्न विचारले जाऊ शकतात असा अंदाज बांधता येईल? या 2 परिचारकांची चौकशी आता सुरू झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी त्यांना गुन्हे शाखेत आणण्यात आलेलं आहे। त्या दिवशी सॅम्पल घेताना काय काय झालं, सॅम्पल कुणाचं होतं याची सगळी माहिती पोलिसांकडून या 2 नर्सकडून पोलीस घेत आहेत आणि त्यांची चौकशी पोलिसांनी आता सुरू केलेली आहे। रिद्धी जी, निश्चित। आणि या चौकशी दरम्यान आता परिचारिका नेमकं काय उत्तर देत आहेत त्या अनुषंगानं ब्लड सॅम्पल्स घेताना ज्या व्यक्ती उपस्थित होत्या त्या 2 व्यक्ती कोण, किंवा मग ब्लड सॅम्पल जर आईचंच आहे अशी गोष्ट समोर येते तर त्याबाबतची कबुली आता दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुढचे अपडेट्स बालाजी तुमच्याकडून घेऊच। ससून रुग्णालयामध्ये जो ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण घडलेलं आहे त्या सगळ्या संदर्भातल्या या महत्त्वाच्या बातम्या आपण बघतोय। ससूनमधल्या ब्लड रिपोर्ट फेरफार झाल्या प्रकरणी आता ते ब्लड सॅम्पल आईचंच आहे आरोपीच्या अशी गोष्ट समोर येते। Thank you.